हॅलो एव्हरीवन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाची काही गणितं बघितलेली. आत्ताही आपण जे बोर्ड एक्झाममध्ये पडलेली महत्त्वाची गणितं आहेत वर्तुळ टॉपिकमधली ती बघणार आहोत. बघा, यामधलं पहिलं गणित, आकृती तुम्हाला दिसतीये, वर्तुळाची आकृती आहे आणि त्यामध्ये दोन कंस तयार केलेले आहेत, एक कोन तयार केलेला आहे. NMS हा एक कोन तयार आहे. यामध्ये मी आकृती पण दाखवते पुन्हा काढून. वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या आतमधून दोन कोन वर्तुळाच्या आतमध्ये गेलेले आहेत. EF आणि NS अशी आकृती आहे. मग हा EF म्हटला की काय म्हणायचं, त्याला कंस म्हणायचं. EF हा काय झाला, कंस, आणि NS हा सुद्धा काय झाला, कंस, याला म्हणायचं कंस. आता त्यामध्ये बघा, तुम्हाला आकृतीमध्ये दिलेलं आहे की माप कंस NS 125 अंश दिलाय, माप कंस EF 37 अंश दिलाय, तर कोन NMS काढा. अशा गणितासाठी एक सूत्र दिलेलं असतं, ते सूत्र मी इथं वापरणार आहे. आता कोन NMS बरोबर जे कंस आत्ता मी तुम्हाला दाखवले ते कंस इथं आपल्याला वापरायचे आहेत. 1/2 माप कंस 1/2 माप कंस NS, म्हणजे जो मोठा कंस होता, म्हणजे दिसताना मोठा कंस आहे तो, वजा 1/2 माप कंस EF 1/2 माप कंस EF. ज्या किमती दिल्यात त्या आता याच्यात टाका. म्हणजेच काय येणार बघा, 1/2 ब्रॅकेटमध्ये माप कंस NS किती दिलाय, 125, वजा माप कंस EF दिलाय 37 अंश, माप कंस दिलाय 37 अंश. 125 आणि 37 यांची वजाबाकी करूया. म्हणजे काय येणार, 1/2 आणि यांची वजाबाकी केली तर काय मिळालं, 88. हा जो ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटचा अर्थ काय असतो, तर ब्रॅकेट काढून टाकायचं आणि त्याच्या जागी गुणिले चिन्ह टाकायचं. म्हणजेच काय झालं, 1/2 गुणिले 88. 2नी भाग लावा कारण तिरका भाग जातो. 2×4 आणि 2×8 म्हणजे काय आलं, 44 अंश. आपल्याला काढायला काय सांगितलेलं, कोन NMS बरोबर काय मिळालं, 44 अंश. NMS मिळाला आपल्याला 44 अंश. बघा, प्रश्न पुन्हा दाखवते. दुसरा प्रश्न आहे तसाच जसा आत्ता आपण बघितला सेम तसाच दुसरा प्रश्न आहे, फक्त आकृतीमध्ये बदल आहे. एक म्हणजे एक रेख SR आहे, ती वर्तुळाच्या आतमधून गेली आहे आणि एक स्पर्शिका आली आहे यामध्ये, म्हणजे PQ ही काय झाली, स्पर्शिका झाली. आता बघा प्रश्न काय दिलाय, आकृतीमध्ये किरण PQ हा वर्तुळाला Q बिंदूत स्पर्श करून जातो. PQ ची किंमत दिली आहे 12, PR ची किंमत दिली आहे 8, तर PS ची लांबी काढा. हे पाठच करून ठेवायचं, सूत्र आहेत पाठ करून ठेवायची. मग यामध्ये आता कोणतं सूत्र वापरणार, तर स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार. का, कारण एक स्पर्श करून गेली रेख आणि एक वर्तुळाच्या आतमध्ये आहे, छेदून गेली. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय जरी इथं लिहिलं तरी चालेल. मग आता स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय काय, की जी स्पर्शिका आहे ती घ्यायची. मग आता स्पर्शिका कोणती बघा, आकृतीमध्ये स्पर्शिका म्हणजे PQ जी वर्तुळाला स्पर्श करून गेली, आणि नंतर काय घ्यायचे, तर PR जे वर्तुळाच्या बाहेर राहिलेली आहे, अर्धी लाईन आहे ती, आणि नंतर पूर्ण लाईन PS, म्हणजे अर्धी लाईन घ्यायची, अर्धी रेख घ्यायची आणि नंतर पूर्ण रेख घ्यायची PS. म्हणजे काय सूत्र तयार होणार, तर स्पर्शिका म्हणजे PQ वर्ग बरोबर PR गुणिले PS. PR गुणिले PS. किमती दिल्यात बघा,
पी क्यूची किंमत दिली आहे 12, 12चा वर्ग बरोबर पी आर दिलाय 8 गुणिले पी एस आहे तसंच ठेवला. 12चा वर्ग 144 बरोबर 8 गुणिले पी एस. 8 गुणिले आहेत पलीकडे न्या म्हणजे काय होणार भागिले होईल. 144 भागिले 8 बरोबर काय आलं पी एस. भाग लावा 144ला 8ने भाग लावा उत्तर येते 18. पी एस काढायला सांगितलेला पी एस मिळाला आपल्याला 18. हे झालं दुसरं गणित. आता गणित नंबर 3 तिसरं गणित आहे बघा. आकृती दिली आहे आकृतीमध्येच कोन दिलेला आहे. आकृतीमध्येच कोन दिलेला आहे आणि 35 अंशाचा कोन दिलाय आणि कंस एम एन किती असं विचारलंय. कंस एम एल एन किती म्हणजे दोन्ही विचारलेत. एम एन हा कंस विचारलाय म्हणजे जे आकृती तुम्हाला दिलेली आहे त्यामध्ये अर्ध कंस विचारलाय एम एन आणि नंतर राहिलेला पूर्ण कंस विचारलाय वरचा एम एल एन. अर्धा कंस आणि पूर्ण कंस विचारलेला आहे. मग आता बघा स्टेप पहिली म्हणजे पहिलं गणित सोडवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कंस एम एन काढायचं आहे. म्हणून सूत्र वापरते आता कोन एल बरोबर 1/2. कोन एल म्हणजे हा इथला कोन एल वर्तुळाच्या आतमधला आणि कोन एलच्या पुढचा जो कंस तयार होतोय त्याला 1/2 करायचं. 1/2 ब्रॅकेटमध्ये माप कंस एम एन. माप कंस एम एन ब्रॅकेटमध्ये माप कंस एम एन. माप कंस एम एन. आता बघा 1/2 ब्रॅकेटमध्ये माप कंस एम एन आहे तसंच लिहूया आणि कोन एलची किंमत दिलेली आहे ती इथं टाकूया. माप कंस एम एन आहे तसंच लिहिलं आणि कोन एलची किंमत दिली आहे 35 अंश ती आपण टाकून घेतली. आता काय करायचं आहे की जे छेदात 2 आहेत इथे छेदात 2 आहेत पलीकडे जाताना 35च्या शेजारी जाताना काय होणार तर भागिले पलीकडे जाताना गुणिले होणार म्हणजे काय येणार 35 गुणिले 2 बरोबर माप कंस एम एन. 35 गुणिले 2 बरोबर माप कंस एम एन. माप कंस एम एन. 35 आणि 2चा गुणाकार करा म्हणजे किती आलं 70 अंश. 70 अंश बरोबर काय आलं माप कंस एम एन. एम एन बरोबर काय आलं माप कंस एम एन बरोबर काय मिळालं आपल्याला 70 अंश. पहिलं झालं यामधलं गणित. आता दुसरं गणित काय सांगितलंय तर माप कंस एम एल एन किती. माप कंस एम एल एन किती असं विचारलंय. आता आत्ताच आपण बघितलेलं काय बघितलं की जो वर्तुळ आहे त्यातला अर्धा म्हणजे इथं वर्तुळ दिलंय आणि यामध्ये आपल्याला एक कोन दिलाय त्यातला अर्धा दिलाय तो म्हणजे एम एन दिलाय. हा आहे तो काय दिलाय एम आणि एन दिलाय. राहिलेला आहे तो काय आहे एम एल एन आहे. म्हणजे दोन्ही मिळवले तर अख्खं वर्तुळ तयार होतंय. याचाच अर्थ की आपल्याला माप कंस एम एन अधिक माप कंस एम एन अधिक माप कंस एम एल एन माप कंस एम एल एन यांची बेरीज 360 येते. का 360 कारण पूर्ण वर्तुळ तयार होते. यांची बेरीज 360 येते. आता माप कंस एम एन किती काढला आपण वरती तर तो 70 म्हणजे 70 अधिक माप कंस एम एल एन माप कंस एम एल एन बरोबर 360. एम एनची किंमत टाकली. आता अधिक 70 आहे 360च्या पलीकडे घेऊया म्हणजे काय होणार माप कंस एम एल एन बरोबर 360 वजा 70. 360 वजा 70 वजाबाकी करूया म्हणजे आपल्याला येणारं उत्तर माप कंस एम एल एनचं मिळणार आहे. माप कंस एम एल एन
बरोबर किती मिळालं? 290. सोपं आहे. पहिल्यांदा काय वापरलं तर 1/2 कोन एल बरोबर 1/2 माप कंस एम एन आणि आत्ता दोन्ही कंसांची बेरीज केली. 360 आलं. आता चौथं गणित खूप महत्त्वाचं आहे आणि थोडंसं अवघड आहे आणि महत्त्वाचं आहे. खूप वेळा परीक्षेत पडलेलं आहे. आता बघा तुम्हाला फक्त वर्तुळ दिलाय आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू दिलाय, बाजूला बिंदू दिलेत ए बी सी हे 3 बिंदू दिलेत, मध्ये केंद्रबिंदू ओ दिलाय आणि माप कंस बी सी दिला 110, माप कंस ए बी दिला 125, माप कंस ए बी सी काढा सांगितले, कंस ए सी काढा, कंस ए सी बी काढा आणि कंस बी ए सी काढा. एवढं सगळं आपल्याला आता काढायचं आहे. तर आता स्टेप पहिली काय काढायचं आहे तर वर्तुळ बघा, वर्तुळामध्ये ए बी सी कुठे दिसतंय? ए बी सी असा दिसतोय, ए बी सी. याची फोड होते बघा ए बी अधिक बी सी. तेच आपल्याला आत्ता इथं लिहायचं आहे की ए बी सीची फोड लिहायची आहे. म्हणजेच काय लिहिणार आपण? कंस ए बी सी बरोबर कंस ए बी अधिक कंस बी सी, कंस ए बी अधिक कंस बी सी, कंस ए बी अधिक कंस बी सी. बघा त्यांनी किमती दिल्यात. कंस ए बीची किंमत दिली आहे. फक्त आता माप जोडूया. माप कंस ए बी सी, माप कंस ए बी सी बरोबर माप कंस ए बी अधिक माप कंस बी सी. म्हणजे मी फक्त वरती आता कंस लिहिलेले, आता काय जोडलं? माप कंस जोडलं, माप कंस बी सी. आता किमती टाकूया. माप कंस ए बीची किंमत दिली 125, प्रश्नामध्ये बघा दिलेली आहे, अधिक माप कंस बी सीची किंमत दिली 110. दोन्हींची बेरीज करूया म्हणजे आपल्याला मिळणार आहे 235. हे काय उत्तर मिळालं तर माप कंस ए बी सीचं उत्तर मिळालं. माप कंस ए बी सी. माप कंस ए बी सी मिळालं आपल्याला 235 अंश. पहिलं झालं, कंस ए बी सी काढायला सांगितलेला तो काढला. आता स्टेप दुसरी काढायचं आहे ए सीचं माप. ए सीचं माप काढायचं आहे तर बघा पुन्हा मी या बाजूला वर्तुळ काढते. वर्तुळामध्ये इथं ए दिलाय, नंतर या बाजूला बी दिलाय आणि या बाजूला सी दिलाय, मध्ये आपला केंद्रबिंदू ओ दिलाय. काढायचं आहे काय? ए सीचं माप काढायचं आहे, ए सीचं माप. आणि आत्ता आपण काय काढलं? ए बी सीचं काढलं. म्हणजे याचा अर्थ ए बी सी आणि ए सी जर आपण दोन्ही मिळवले तर अख्खं वर्तुळ तयार होतंय. याचाच अर्थ की आपण आता काय लिहिणार? माप कंस ए बी सी अधिक माप कंस ए सी, माप कंस ए सी बरोबर किती येणार आहे? 360 अंश. कारण पूर्ण वर्तुळ तयार होत आहे. आणि आत्ताच आपण काय केलं? ए बी सीची किंमत टाकली आहे, 200 काढली आहे, 235 ती टाकूया इथं. 235 अधिक माप कंस ए सी, 235 अधिक माप कंस ए सी बरोबर 360 अंश, बरोबर 360. 235 360च्या पुढे नेऊया म्हणजेच काय होणार? माप कंस ए सी बरोबर 360 वजा 235, 360 वजा 235 वजाबाकी करूया म्हणजे किती आले? 125. उत्तर मिळालं आपल्याला 125. म्हणजेच काय काढलं आपण आत्ता? माप कंस ए सी काढला. माप कंस ए सी बरोबर 125 अंश, 125 अंश. हे झालं आपलं
दुसरं झालं. आता तिसरं काढायचं आहे म्हणजे कंस ACBचं माप काढायचं आहे. कंस ACBचं माप काढायचं आहे. आता ACB बघा, ACB उलटा झाला आहे. प्रत्येक वेळेसच मी आकृती काढते की इथं आहे A, B आणि C. आता काढायचं आहे काय ACB. जसं मगाशी केलं तसंही केलं तरी चालेल, AC अधिक BC. किंवा आता आपण AB काढला, AB आपल्याला दिला आहे आणि काढायचं आहे ACB. म्हणजे ACB आणि AB हे दोन्ही मिळून एक वर्तुळ तयार होते. म्हणजेच आपल्याला काय घेता येईल की माप कंस ACB अधिक माप कंस AB या दोन्हींचं मिळून काय होतंय, वर्तुळ तयार होतंय. म्हणजे याचा अर्थ याचा माप 360 अंश. 360 अंश. मग आता ACB दिलेलंच नाही आहे, पण आपल्याला AB दिलं आहे वरती. ABचं माप किती दिलं आहे 125. ते टाकूया. माप कंस ACB अधिक 125 बरोबर 360. 125 बरोबर 360. जसं 125 360च्या पुढे घेऊया म्हणजे काय येणार, माप कंस ACB बरोबर 360 वजा 125. 360 वजा 125 वजाबाकी करूया म्हणजे किती उत्तर आलं, 235 अंश. हे काय मिळालं आपल्याला, माप कंस ACB मिळाला. माप कंस ACB म्हणजे आपलं तिसरा पॉईंट झाला काढून. आता शेवटचा म्हणजे कोणता की BAC काढायचं आहे. म्हणजे चौथी स्टेप की कंस BAC काढायचं आहे. कंस BAC जसं मागाशी केलं तसंच सेम की BAC म्हणजे दरवेळेसच आकृती काढावीच लागते. A B C आणि यामध्ये काय काढायचं आहे तर B पासून सुरुवात करायची आहे. BA आणि C म्हणजे हा वरचा कोण BAC. मग राहिलेला कोणता BC. पण BCचं मापसुद्धा आपल्याला दिलं माहिती आहे वरती. म्हणजे आपण पुन्हा तेच सूत्र वापरू शकतो की माप कंस म्हणजे पूर्ण वर्तुळ तयार होते. माप कंस BAC अधिक माप कंस BC बरोबर 360 अंश. माप कंस BC बरोबर 360 अंश. आता किमती टाकूया म्हणजे काय येणार, माप कंस BAC आहे तसा लिहिला. BCची किंमत वरती दिली आहे बघा 110 बरोबर 360. 110 360च्या पलीकडे घेऊन जाऊया म्हणजे काय येणार तर माप कंस BAC बरोबर 360 वजा 110 वजाबाकी करूया म्हणजे किती आलं उत्तर 250. 250 माप कंस BAC बरोबर 250. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये सांगू शकता आणि भरपूर जणांना शेअर करा जेणेकरून ह्या वर्तुळवरचे प्रश्नांची माहिती मिळावी सगळ्यांना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.